नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी-ई-टीसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत असतो. आजचा आपला विषय कोणता आहे? परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र. आता हे आपलं परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्राचं आजचं आपलं कितवं लेक्चर आहे? तर 5वं लेक्चर आहे. जर याच्या अगोदरचे लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायचे आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्हाला बघा, परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र एकच आहे. फक्त परिसर अभ्यास पेपर 1 साठी असतं, समाजशास्त्र पेपर 2 साठी असतं. परंतु दोन्हीमध्ये असणारे विषय किंवा अभ्यासक्रम किंवा दोन्हीमध्ये विचारले जाणारे प्रश्न काय असतात? सारखेच असतात, सेम असतात. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण काय करत असतो की टी-ई-टी मध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी घेत असतो. मग आजच्या आपण कोणत्या विषयाचे प्रश्न घेणार आहोत? तर इतिहास हा जो विषय आहे, ह्या विषयामध्ये आतापर्यंत जे काही प्रश्न विचारलेले आहेत हे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे. मग या ठिकाणी बघूया, पहिला प्रश्न काय आहे? स्वातंत्र्य संग्रामातील काकोरी कट खालील पर्यायापैकी कोणत्या घटनेशी संबंधित आहे? आता काय विचारलंय? काकोरी कट हा जो आहे हा कशाशी संबंधित आहे असं आपल्याला विचारलंय. बघूया मग. चितगाव शस्त्रागारावरील हल्ला, रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट, हावडा सीपूर प्रकरण आणि सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. काकोरी कटामध्ये काय केलं होतं? रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना या ठिकाणी क्रांतिकारकांनी लुटला होता. खूप महत्त्वाचं आहे. याच्यावरती परीक्षेत आपल्याला वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मग तुम्हाला आता एवढंच प्रश्न बघायचा का? तर एवढा प्रश्न बघायचा नाही, कारण पुढचा प्रश्न तुम्हाला हायस्ट रिपीट होणार आहे का? नाही रिपीट होणार. पण तुम्हाला प्रश्न पुढचा काकोरी कटावरती विचारला जाईल. बघा, कशावरती विचारला जाईल? काकोरी कटावरती विचारला जाईल, पण वेगळा विचारला जाईल. मग कदाचित असं विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या तारखेला काकोरी कट ही घटना झाली, किंवा कोणत्या साली ही घटना झाली, किंवा काकोरी कट ही घटना कधी झाली? मग ती कधी झाली? बघा, 9 ऑगस्ट 1925 ला झाली. ठीक आहे. मग याचं कारण काय होतं? बघा, कोणी क्रांतिकारकांनी कशासाठी काकोरी कट केला? किंवा तर बघा, क्रांतिकार्यासाठी आणि शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधीची आवश्यकता होती, आणि हा निधी उभारण्यासाठी त्यांनी काय केला? सरकारी खजिन्याची लूट केली. ठीक आहे. कोणी केली? क्रांतिकारकांनी. ठीक आहे. कधी केली? 9 ऑगस्ट 1925. काय म्हणतात याला? काकोरी कट म्हणतात, किंवा दुसरं नाव याला काकोरी रेल्वे चोरी म्हणतात. ठीक आहे. हे जे काकोरी कट झाला किंवा सरकारी खजिना लुटला, त्याच्या मागे कोणती संघटना होती? हाही प्रश्न विचारू शकतात. मग कोणती संघटना होती? तर ती होती हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, त्यालाच काय म्हणतात? HRA म्हणतात. ठीक आहे. या संघटनेच्या क्रांतिकारकांनी हा काकोरी कट घडवून आणला होता. या संघटनेचे किंवा काकोरी कटातील नेते कोण होते? बघा, महत्वाचं आहे. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंग या प्रमुख क्रांतिकारकांचा याच्यामध्ये सहभाग होता. खूप महत्वाचा आहे प्रश्न, याच्यावरती विचारलेला आहे. रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, चंद्रशेखर आझाद, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंग यांनी ही केली होती. त्याच्यानंतर बघा, आता ही घटना घडली, पण याचा काहीतरी इंग्रजांनी प्रतिसाद दिला असेल की नाही? काही इंग्रज गप बसले असतील त्यांची रेल्वेतला खजाना लुटल्यावर? तर नाही, नक्कीच नाही. मग बघा, घटना कधी घडली? तुम्हाला सांगितलं होतं मी, काकोरी कट कधीच आहे? 9 ऑगस्ट 1935 आहे. कोणत्या रेल्वेतला खजाना लुटला होता? तर सहारनपूरहून लखनौकडे जाणाऱ्या 8 डाऊन या रेल्वेमधला खजिना, सरकारी खजिना लुटला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही क्रांतिकारकांना फाशी झाली होती. भरपूर वेळेस प्रश्न विचारलाय की काकोरी कटामध्ये खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाला फाशी झाली? ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी. त्याच्यात या अशफाक उल्ला खानवरती अजून एक प्रश्न विचारला जातो. हा फाशीवरती जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक होता. फाशीवरती जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक कोण होता? अशफाक उल्ला खान होता. कोणत्या कटामध्ये फाशी झाली होती? काकोरी कटामध्ये फाशी झाली होती. आता बघा, तुम्ही जर नावं वाचले, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, रोशन सिंग आणि राजेंद्र लाहिरी, चौघांना काय झालेली आहे? फाशी झालेली आहे. पण याच्यातलं एक नाव मिसिंग आहे. ते म्हणजे कोणतं? चंद्रशेखर आझाद. तर चंद्रशेखर आझाद हे काय झाले होते? पोलिसांच्या तावडीतून निसटले होते. ते या कटामध्ये गुंतले नव्हते, पोलिसांच्या हाती ते लागले नव्हते. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता आपल्याला काही इतर पर्याय होते, त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. जसं की आपला पहिला पर्याय काय होता? चितगाव शस्त्रागारावरती हल्ला. मग याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो, हा हल्ला कधी झाला?
तर 1930 मध्ये झाला. कोणी केला होता किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली झाला होता, तर सूर्य सेन यांच्या नेतृत्वाखाली झाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तर खूप महत्वाचं आहे, सेंट्रल असेंब्ली बॉम्ब केस खूप महत्वाचा आहे. ही घटना कधी घडली होती? 1929 मध्ये. कोणी? भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी काय केलं होतं, सेंट्रल असेंब्लीमध्ये काय केले होते, बॉम्ब फेकले होते. ठीक आहे. आणि या खटल्यामध्येच पुढे भगतसिंगांना फाशीची शिक्षा झालेली आहे. म्हणून महत्वाची घटना आहे, लक्षात ठेवा. दोन्ही महत्वाचे आहेत आणि काकोरी कट सुद्धा महत्वाचा आहे. तुम्हाला मी वारंवार सांगतो, आपण वरवर अभ्यास घेतच नाही. तुमचा अभ्यास घेताना आपण काय करतो, प्रत्येक मुद्द्याच्या अगदी खोडापर्यंत जातो. त्याच्यावरती फिरून भविष्यात कसाही प्रश्न विचारला तरी आपल्या स्पष्टीकरणाच्या बाहेर तो प्रश्न जाणार नाही, याची काळजी आपण या ठिकाणी घेत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, भूदल, जनरल, वायुदल. तुम्ही असं पाहिलं असेल आपण आता 2-3 दिवसापासून आपण परिसर अभ्यासाचे लेक्चर घेतोय. आजचं 5वं लेक्चर आहे, म्हणजे 5 दिवस झाले. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल, प्रत्येक पेपरमध्ये असा एकतरी प्रश्न असतोय, असा पॅटर्नचा एकतरी प्रश्न असतोय. मग बघा, भूदल, जनरल म्हणजे भूदलाचा प्रमुख कोण असतो, जनरल असतो. मग वायुदलाचा प्रमुख कोण असतो, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग वायुदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात एअर चीफ मार्शल. सरळ सरळ प्रश्न आहे, बेसिक गोष्टी होते. ठीक आहे. याच्यामध्ये काय स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जिथं स्पष्टीकरणाची गरज आहे ना, तिथं आपण 100% स्पष्टीकरण देणार. ठीक आहे. तिसरा प्रश्न बघा, मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणतं? काय विचारलंय, मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र. तुम्हाला माहिती आहे, मी वारंवार सांगत आलोय, जी गोष्ट पहिली आहे ना ती तोंडपाठच ठेवायची, कारण तिथं आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र कोणतं होतं, दर्पण होतं. याच्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र कोणी सुरू केलं, तर ते कोणी सुरू केलं, बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो की मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र बाळशास्त्री जांभेकरांनी कधी सुरू केलं, तर ते कधी सुरू केलं होतं, 1832 ला केलं होतं. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कुणाला मराठी पत्रकारितेचा जनक म्हणून ओळखलं जातं. मग कुणाला ओळखलं जातं, तर बाळशास्त्री जांभेकरांनाच मराठी पत्रकारितेचा जनक म्हटलं जातं. का म्हटलं जातं, तर त्यांनी मराठी भाषेतील पहिलं वर्तमानपत्र दर्पण या नावाने 1832 साली सुरू केलं होतं. विषय संपला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की या ठिकाणी तुमच्या महा TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. त्या पण कशा प्रोव्हाइड केल्या जातील, उत्तरासहित. म्हणजे या सर्व प्रश्नपत्रिकांची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारित बसण्याची गरज नाही. त्याच्यानंतर या टेस्टवरतीच तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील, मराठी असेल, हिंदी असेल, गणित असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, मानसशास्त्र असेल, किंवा ज्या विद्यार्थ्यांना हिंदीऐवजी इंग्रजी घ्यायची त्यांच्यासाठी इंग्रजीच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, आता आपण बघा परिसर अभ्यास आणि समाजशास्त्राचा पेपर बघतोय, तर परिसर अभ्यास आणि समाजशास्त्र याच्यामधले सगळे प्रश्न कुठले येतं, इयत्ता 4थी ते 8वीच्या पुस्तकातले प्रश्न आहेत. म्हणजे 4थी, 5वी, 6वी, 7वी या पुस्तकातले प्रश्न आहेत. मग या पुस्तकाचे सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला आपण देतोय. मग त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल आणि विज्ञान सुद्धा असेल. ठीक आहे. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज पहिल्या प्रयत्नामध्ये 100 पेक्षा जास्त मार्क घेऊन परीक्षा पास होऊ शकता. ठीक आहे. पहिल्याच प्रयत्नामध्ये. ठीक आहे. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग आता हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी गुगल पे, फोनपेचा आपला नंबर आहे बघा, 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे, फोनपेचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले
त्याचा एक काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. तुम्ही जे पैसे पाठवता 139 रुपये त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट मला काय करायचा आहे, व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे, तर हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. ठीक आहे. त्याचबरोबर जर कुणाला गुगल पे फोनपेला पेमेंट पाठवण्यासाठी पैसे पाठवण्यासाठी अडचण येत असेल तर त्यांनी जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला तर त्यांना या ठिकाणी आपण स्कॅनर सुद्धा व्हॉट्सॲपला टाकतो. स्कॅनरवरती काय होतं, पैसे टाकणं काय सोपं आहे. त्याच्यानंतर नंबर चुकून पैसे दुसऱ्याला जाण्याची शक्यता राहत नाही. म्हणजे सुरक्षित आणि जलद आपले पैसे पाठवण्याचं काम काय होतं, स्कॅनरवरून होतं. म्हणून जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला तर तुम्हाला त्यावरती स्कॅनर सुद्धा पाठवलं जाईल. ठीक आहे. तुमचा मला व्हॉट्सॲपला पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट आल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण मटेरियल या ठिकाणी व्हॉट्सॲपला तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये प्रोव्हाइड केलं जाईल. बरेच जण विचारतात सर मटेरियल कसं पाठवणार, मग कसं पाठवणार आहोत आपण, PDF फाईलच्या स्वरूपामध्ये पाठवणार आहोत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. विविध संदर्भाने खालील पर्यायातील गटातनं बसणारे पद कोणते. आता गटातनं बसणारा पद आपल्याला शोधायचे. पद म्हणजे शब्द आहे, मराठी व्याकरणात आपण शिकलेलो आहोत. पदाला दुसरा शब्द काय आहे, पदालाच काय म्हणतात तर शब्द म्हणतात. ठीक आहे. मग बघा, अग्यारी, अवेस्ता, सिनगोंग, विहार. मग यापैकी गटात कोणता शब्द बसत नाही, अवेस्ता हा शब्द गटात बसत नाही. तुम्ही म्हणता काय प्रश्न विचारलाय, कुठून प्रश्न विचारलाय, कुठून नाही विचारला, 6वीच्या पुस्तकामध्ये आहे. हे सगळं कुठे आहे, 6वीच्या पुस्तकामध्ये. म्हणजे हे शब्द जरी आपल्याला वाचल्यासारखे वाटत नसले, याच्यातला तुम्हाला एकच शब्द माहिती असणार आहे, तो म्हणजे विहार. बाकीचा एकही शब्द माहित नाही. मी सांगतो ना, म्हणजे जे शिक्षक आहेत 6वीचे त्यांना माहिती आहे, बाकीच्यांना माहित नाही. ठीक आहे. मग लक्षात घ्या, हे सगळं 6वीच्या पुस्तकातलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, हा अवेस्ता हा शब्द वेगळा का निघतो, तर बघा, अग्यारी, सिनगोंग आणि विहार ही काय आहेत, विविध धर्माची प्रार्थना स्थळं आहेत. काय आहेत, प्रार्थना स्थळ आहेत. कोणकोणते, अग्यारी, सिनगोंग आणि विहार. आणि हे जे अवेस्ता आहे, हे अवेस्ता काय आहे, तर अवेस्ता हा एक धर्मग्रंथ आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा काय होतो, गटातून बाजूला निघतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. त्याच्यानंतर अजून एक विचारला जाऊ शकतो, अवेस्ता हा कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे. मग कोणत्या, तर हा पारसी धर्माचा पवित्र असा धर्मग्रंथ आहे. ठीक आहे. प्रश्न विचारलेला आहे आपल्याला धर्मग्रंथावरती, म्हणून लक्षात ठेवायचंय. पुढचा प्रश्न 5 नंबर, आंतरराष्ट्रीय संघटनेचे नाव व मुख्यालय देश यांची जोडी जुळवा. ठीक आहे. ठीक आहे, बघूया आपण. युरोपियन संघ, व्हिएन्ना, जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा, सार्क जकार्ता, आसियान काठमांडू. मग आपल्याला योग्य जोडी, कोणती जोडी ओळखायला सांगितली आपल्याला, योग्य जोडी म्हणजे बरोबर जोडी ओळखायला सांगितली. बऱ्याच वेळेस अयोग्य जोडी असं सुद्धा ओळखायला सांगतात, म्हणून प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. ठीक आहे. जर योग्य असेल तर बरोबर जोडी ओळखायची, अयोग्य असेल तर चुकीची जोडी ओळखायची. मग आपल्याला इथं बरोबर ओळखायला सांगितलं, म्हटलं बरोबर जोडी कोणती, याच्यापैकी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठे आहे, जिनिव्हा या ठिकाणी आहे. ठीक आहे. मग आता बाकीच्या संघटनेचं मुख्यालय सुद्धा तुम्हाला पाठ करायचे, कारण त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. मग युरोपियन संघाचं मुख्यालय कुठे आहे, तर ते ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा, याच्यावरती आपल्याला प्रश्न होता. सार्कचं मुख्यालय कुठे आहे, तर काठमांडू या ठिकाणी आहे. आसियानचं मुख्यालय कुठं आहे, जकार्ता या ठिकाणी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 6. केंद्र सरकारने सुरू केलेली खडू फळा योजना कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. कोणती योजना, खडू फळा मोहीम कशासाठी प्रसिद्ध आहे, बघूया. कोणत्या प्रकारचे विचारलंय, कोणत्या प्रकारच्या शिक्षणासाठी आहे असं विचारलंय. मग ऑप्शन काय दिलेत बघा, मुक्त विद्यापीठ, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण आणि पूर्व प्राथमिक शिक्षण. मग ही कोणत्या शिक्षणासाठी योजना होती ही, तर ही प्राथमिक शिक्षणासाठीची योजना होती. खूप महत्वाचं आहे. खडू फळा मोहीम, यालाच काय म्हटलं जातं, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हटलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड. मग ही कोणी सुरू केलेली योजना होती, तर ही केंद्र सरकारची योजना आहे. हे पण लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेला आहे. ही जी ब्लॅकबोर्ड योजना आहे ना, खूप महत्वाची आहे. याच्यावरती आपल्याला TET मध्ये वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. आता ही का महत्वाची आहे, तर ही शिक्षणासाठी संबंधित आहे. आणि कोणत्या शिक्षणासाठी आहे ही, प्राथमिक शिक्षणासाठी. आता प्राथमिक शिक्षण म्हणजे काय, कुठपर्यंत मोडलं जातं, 1 ते 8 पर्यंत. म्हणजे TET सुद्धा आपल्याला 1 ते 8 पर्यंत असते. ठीक आहे.
6, 7, 8 काय असतं, उच्च प्राथमिक असतं, पण ते सुद्धा काय असतं, प्राथमिकच असतं. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा कशासाठी योजना सुरू केली होती, तर प्राथमिक शाळांमधील मूलभूत सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी, म्हणजे शाळेमध्ये बेसिक ज्या काही सुविधा असतात या सुविधा पुरवण्यासाठी. जसं की शाळेमध्ये टॉयलेट असलं पाहिजे, प्रत्येक शाळेला किमान 2 खोल्या असल्या पाहिजेत असं टार्गेट होतं. प्रत्येक शाळेला किती खोल्या पाहिजेत, 2 खोल्या पाहिजेत. प्रत्येक शाळेमध्ये किमान 2 शिक्षक पाहिजेत, हे सुद्धा या योजनेचं उद्दिष्ट होतं. लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग लक्षात ठेवा, किती कमीत कमी 2 कमीत कमी 2 खोल्या आणि कमीत कमी 2 शिक्षक पाहिजेत. त्याचबरोबर बाकीच्या सुद्धा सुविधा पाहिजेत, म्हणजे त्यामध्ये टॉयलेट पाहिजे, पिण्याच्या पाण्याची सुविधा पाहिजे, फळा खडू, हे तर बेसिक गोष्टी झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो, या योजनेची सुरुवात कधी झाली, तर ही योजना 1987-88 मध्ये सुरू केली होती. ठीक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण कधीच होतं, 1986चं, याच्यावरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. मग 1986च्या राष्ट्रीय धोरणाअंतर्गत ही योजना 1987-88 मध्ये चालू केली होती. उद्देश काय होता, प्राथमिक शाळांमध्ये किमान आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे. त्याच्यानंतर बघा 1993-94 मध्ये या योजनेची व्याप्ती वाढवून काय केली, उच्च प्राथमिकसाठी सुद्धा चालू केली. म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही 1 ते 8 साठी ही योजना आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7 नंबर, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता. आता काय विचारलंय, भारताच्या संदर्भाने प्राचीन इतिहासाचा कालखंड कोणता असं विचारलंय. घाबरायचं नाही. कोणत्या पुस्तकात आहे, इयत्ता 5वीच्या पुस्तकामध्ये आहे. कोणत्या, इयत्ता 5वीच्या. ठीक आहे. मग बघा, अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत, अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 10व्या शतकापर्यंत, हेच आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. 1 नंबर वाचलाच नाही मी, डायरेक्ट 2 वाचायला चालू केलता. मग अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतच्या काळाला काय म्हणतो आपण, प्राचीन इतिहास म्हणतो. कशाच्या संदर्भाने, आपल्या भारताच्या संदर्भाने. ठीक आहे. मग तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगतो, भारतीय इतिहासाचे प्रामुख्याने काय केले जातात, 3 कालखंड केले जातात. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, किती कालखंड केले जातात. मग किती केले जातात, 3 कालखंडामध्ये याचं विभाजन केलं जातं. कशाचं, भारतीय इतिहासाचं. ठीक आहे. मग यातला पहिला कालखंड कोणता आहे, प्राचीन कालखंड, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता. मग हा कालखंड कधीपासून मानला जातो, अश्मयुगापासून ते 8व्या शतकापर्यंत. अश्मयुगापासून ते 8व्या शतकापर्यंत कोणता, प्राचीन कालखंड. याच्यामध्ये बघा हडप्पा संस्कृती येते, त्याच्यानंतर वैदिक काळ येतो, मौर्य आणि गुप्त साम्राज्य सुद्धा काय होतं, हे प्राचीन कालखंडामध्येच येतं. त्याच्यानंतर दुसरा कालखंड कोणता आहे, मध्ययुगीन कालखंड. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग मध्ययुगीन कालखंड काय, इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत काय केला जातो, मध्ययुगीन कालखंड मानला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा कोणता आहे, आधुनिक कालखंड. आधुनिक कालखंड कधीपासून, तर इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या मध्यापासून, म्हणजे जेव्हा इंग्रज भारतात आले तेव्हापासून आपण आधुनिक कालखंड मानला जातो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर, खालीलपैकी योग्य विधाने कोणती. योग्य विधान ओळखायला सांगितले आपल्याला. ठीक आहे. बघूया योग्य विधान. पहिले विधान काय दिलंय, हडप्पा संस्कृतीला सिंधू संस्कृती असेही म्हणतात. बरोबर आहे. हडप्पा संस्कृतीलाच काय म्हणतात, सिंधू संस्कृती म्हणतात. हे विधान बरोबर आहे. पुढचं विधान बघू, हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही ठिकाणच्या अवशेषामध्ये समान वैशिष्ट्ये दिसून आली आहेत. हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं बघू, हडप्पा व मोहेंजोदडो ही दोन्ही शहरे आज पाकिस्तानामध्ये आहेत. हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. मग इथं आपलं पर्याय उत्तर काय असणार आहे, तिन्ही अ, ब आणि क बरोबर, हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. मग लक्षात ठेवा, हडप्पा संस्कृतीलाच काय म्हणतात, सिंधू संस्कृती म्हणतात. आता याला हडप्पा संस्कृती काय म्हणतात, तर हडप्पा हे काय आहे, शहराचं नाव आहे. ठीक आहे. आणि सिंधू संस्कृती काय म्हणतात, तर ही सगळी संस्कृती सिंधू नदीच्या खोऱ्यात होती, म्हणून याला सिंधू संस्कृती म्हणतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 9 नंबर, मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो. पुन्हा म्हणतात सर कुठून प्रश्न येतात काय माहीत, शाळेतल्या पुस्तकातलेच आहेत. मला वाटतं 6वीच्या का 7वीच्या इतिहासामध्ये हे मानवाचं पूर्ण दिलेलं आहे, त्याच्यातला हा प्रश्न आहे. ठीक आहे. मग बुद्धिमान मानव कोणाला ओळखलं जातं, तर क्रॉमॅग्नॉन मॅन हा जो मानव आहे याला बुद्धिमान मानव म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. या ठिकाणी मानवी उत्क्रांतीचे तुम्हाला महत्त्वाचे टप्पे सांगतो की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. होमो हॅबिलिस हा जो मानव होता याला काय म्हणतात,
तर हा हातांचा कुशलतेने वापर करणारा कुशल मानव होता. कोणता मानव होता? कुशल मानव होता. ठीक आहे. याने दगडाची प्राथमिक हत्यार बनवली होती. म्हणजे इथं तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या मानवाला कुशल मानव म्हणतात? मग कोणाला म्हणतात? होमो हॅबिलिसला म्हणतात. त्याच्यानंतर दुसरा असा विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या मानवाने दगडाची प्राथमिक हत्यार बनवली होती? तर कुणी बनवली होती? होमो हॅबिलिसनी. त्याच्यानंतर होमो इरेक्टस आला. हा काय होता? ताट उभा राहणारा म्हणजे ताट कण्याचा माणूस होता. याच्यावरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग ताट कण्याचा मानव कोण होता? होमो इरेक्टस होता. ठीक आहे. आणि याने कशाचा शोध लावला होता बघा? होमो इरेक्टसनी अग्नीचा शोध लावला होता. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खरं तसं जर पाहिलं ना, आपण घेणारा, मी तुम्हाला सांगणारा शब्द ना, शब्द हा काय असतो? इम्पॉर्टंट असतो, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा असतो. म्हणून पाठच करायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर निअंडरथलमॅन हा प्रामुख्याने याला काय म्हटलं जातं? याला शक्तिमान मानव म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हा काय होता? गुहेत राहत असं आणि मृतदेहांचं दफन करण्याची प्रथा या मानवापासून सुरू झाली होती. कोणत्या? निअंडरथल मानवापासून. ठीक आहे. याला काय म्हणतात? याला शक्तिमान मानव म्हणतात. ठीक आहे. आणि हा आपला हा क्रोमॅनॉन मॅन, याच्यावरती आपल्याला प्रश्न होता. याला काय म्हणतात? बुद्धिमान मानव म्हणतात किंवा यालाच होमोसेपियन्स असं सुद्धा म्हणतात. याची विचार करण्याची क्षमता आणि शारीरिक रचना काय होती? आधुनिक मानवासारखी, म्हणजे आता जसं आपण आहोत तशी याची क्षमता होती. ठीक आहे. पुढचा प्रश्न 10 नंबर. माणूस सुरुवातीच्या काळापासून बोरुने लिहिण्यासाठी कोणत्या झाडाच्या सालीचा उपयोग करत असत? पळस, साल, कांचन, पॅपिरस. मग कोणत्या झाडाच्या सालीचा वापर करत असे? पॅपिरस या झाडाच्या सालीचा वापर करत असे. ठीक आहे. पॅपिरस या झाडाची साल कोणत्या देशामध्ये आढळते हेही प्रश्न विचारला होता. मग कुठं? इजिप्तमध्ये नाईल नदीच्या काठी आढळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, पॅपिरस ह्या शब्दापासूनच आज आपण इंग्रजीमध्ये जो पेपर शब्द म्हणतो ना, हा शब्द याच शब्दापासून आलेला आहे, पॅपिरस पासून. ठीक आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि आता बघा, भारतामध्ये लिहिण्यासाठी कशाचा वापर केला जायचा? तर भुर्जपत्र वापरलं जायचं किंवा ताडपत्र वापरलं जायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 11 नंबर. भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हणतात? तर काय म्हणतात? शहेनशाही म्हणतात. हे सुद्धा पुढे पुस्तकामध्ये आहे. सगळे प्रश्न पुस्तकामधून येतात. तुम्हाला दुसरे पुस्तकं घ्यायची गरज नाही. सरळ शाळेचे पुस्तकं घ्यायचे आणि ते अभ्यासायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर. वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? हे सुद्धा पुस्तकामध्येच आहे बाबा. हो, सगळे प्रश्न तुम्हाला सांगतो. परिसर अभ्यास आणि जे समाजशास्त्र म्हणतो आपण, परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र, याच्यापैकी ह्या दोन्ही विषयामध्ये बघा 30 पैकी 25 प्रश्न काय असतात? इयत्ता 4थी ते 8वीच्या पुस्तकामधले असतात. त्याच्यानंतर पेपर 2ला त्याचा विज्ञान आहे ना, गणित विज्ञान सुद्धा किती मार्काला आहे? मग त्याला 30 मार्काला आहे. तर त्याचे सुद्धा 30 पैकी 25 प्रश्न हे 4थी ते 8वीच्याच विज्ञानमधले असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय होता आपला? वैदिक संस्कृतीतील कोणत्या ग्रंथात औषधी वनस्पतीची माहिती आहे? मग कोणत्या ग्रंथामध्ये औषधी वनस्पतीची माहिती आहे? तर अथर्ववेद याच्यामध्ये औषधी वनस्पतीची माहिती आहे. मग ऋग्वेदामध्ये काय आहे विचारू शकतात. तर काय आहे? देवतांच्या स्तुतीसाठीच्या ऋचा आहेत ऋग्वेदामध्ये. ठीक आहे. आणि हा काय आहे? सर्वात प्राचीन वेद आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर सामवेद खूप महत्वाचा. याला काय म्हटलं जातं? भारतीय संगीताचा पाया मानतात. हा प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणत्या वेदाला भारतीय संगीताचा पाया मानतात? ठीक आहे. त्याच्यानंतर यजुर्वेदामध्ये काय आहे? तर यज्ञाच्या वेळी करावयाच्या विधींची आणि मंत्राची माहिती याच्यामध्ये आहे. 4ही वेद महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 13 नंबर. बीजगणिताला दिलेले अल्जेब्रा हे नाव मूळचे कोणत्या भाषेतील आहे? मग अल्जेब्रा हे नाव कोणत्या भाषेतील आहे? तर हे अरबी भाषेतलं आहे. म्हणून पुन्हा सांगतो मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला कोणतं, तुम्ही जे टीईटीचं पुस्तक आणता ना बाजारातून, की बाबा टीईटी साठी बरेच पुस्तकं, आता प्रकाशनाचं मी नाव घेत नाही, पण बरेच पुस्तकं भेटतात टीईटी साठीचे. ते पुस्तकं घेऊ नका. तुम्हाला अभ्यास कुठून करायचा आहे? तुमच्या शाळेतल्या क्रमिक पुस्तकामधून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. कोणत्या पुस्तकातून? क्रमिक. कारण याच्या बाहेर प्रश्नच विचारला जात नाही. ठीक आहे.
पुढचा प्रश्न 14 नंबर. माणूस सुरुवातीच्या काळात बोरूने खालील पर्यायापैकी कशावर लिहित असे? कुंकुमपत्र, पत्रगुच्छ, कच्च्या विटा आणि शीळ. मग यापैकी माणूस कशावरती लिहित असे? कच्च्या विटावरती लिहित असे. हे सुद्धा पुस्तकामध्येच आहे. ठीक आहे, सगळे प्रश्न पुस्तकामधलेच आहेत जशाच तसे. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? मग प्राक या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? पूर्वीचा आहे. आणि प्राक हा शब्द कोणत्या भाषेतून घेतलेला आहे? तर हा संस्कृत भाषेतून घेतलेला शब्द आहे. कोणत्या भाषेतून कोणता शब्द घेतला याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जात आहेत. 15 नंतर डायरेक्ट 17 आलं, 16 नंबर विसरून गेलं. ठीक आहे. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण? म्हणजे काय विचारलं आपल्याला? देवगिरीचं दौलताबाद असं नामांतर कोणी केलं? मग हे कोणी केलं होतं? तर हे मुहम्मद तुगलक यांनी केलं होतं. हे सुद्धा कुठे? पुस्तकामध्येच. सगळं पुस्तकामध्ये. ठीक आहे, मग आपल्या नोट्समध्ये सुद्धा हे सगळं आपण मुद्दे कव्हर केलेले आहेत. मग देवगिरी ही काय होती? यादव राजवंशाची राजधानी होती. प्रश्न विचारलेला आहे, यादवांची राजधानी कोणती होती? तर कोणती होती? देवगिरी होती. या देवगिरीवरती काय केलं बघा, मुहम्मद तुगलकने 1327 मध्ये काय केली होती? हल्ला करून देवगिरी जिंकली होती आणि त्याचं नाव बदलून त्याने काय केलं? दौलताबाद असं केलं होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 18 नंबर. इतिहासाचा जनक कोणाला म्हणतात? पुन्हा पुस्तकामध्येच आहे हे. मग कोणाला म्हणतात? हेरोडोटसला इतिहासाचा जनक म्हणतात. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? द हिस्ट्रीज या नावाने त्याचा ग्रंथ आहे. ठीक आहे, द हिस्ट्रीज. पुढचा प्रश्न 19 नंबर. हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती? ही हडप्पा संस्कृती सिंधू संस्कृती पुस्तकामध्ये डिटेल्समध्ये आहे. ठीक आहे. मग बघा, नगररचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. बरोबर आहे, त्यांचं स्थापत्य नगररचना अत्यंत प्रगत होती. ही एक प्राचीन संस्कृती आहे. बरोबर आहे. या संस्कृतीत मंदिरे आढळत नाहीत. हे सुद्धा बरोबर आहे. ठीक आहे. मग इथं उत्तर काय आपलं? अ, ब आणि क हे तिन्ही बरोबर आहे. ठीक आहे. हे कुणाची पूजा करायची? मग मंदिरे नव्हते, तर हे निसर्ग आणि सूर्य देवता. ठीक आहे, यांची पूजा करायची. पुढचा प्रश्न म्हणजे आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20. सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते? कोणाची राजधानी? सातवाहन सत्तेची राजधानी असलेलं प्रतिष्ठान कोणत्या नावाने ओळखलं जातं? पाटणा, पैठण, बदामी, हम्पी. मग याचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला नक्की शेअर करत जा, त्याच्यावरती पाठवत जा. ठीक आहे, धन्यवाद.